तुळशीबागेतलं जे आमचं दुकान होतं ते एकदम छोटं होतं, म्हणजे एक बाकड्यासारखं होतं. मग ते त्यांनी एक्सपांड केलं तुळशीबागेतलं दुकान. त्यांनी छोट्याचं मोठं केलं ते दुकान. माझे वडील 2005 साली त्यांचा देहांत झाला. मला अजून आठवतंय की त्यांनी 2001 साली लक्ष्मी रोडची आमच्यासाठी प्रॉपर्टी रेडी केली. पण मला तेव्हा अजूनही आठवते, तो माझ्या वडिलांसाठी सगळ्यात संघर्षाचा काळ होता. म्हणजे तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या आईची चमकी पण विकलेली ती जागा विकत घ्यायला. म्हणजे नंतर वडिलांनीच सगळा कार्यभार, वडिलांनीच सगळं माझ्या घडवलं आणि पुढची पिढी केली. माझी आई, तिला कॅल्क्युलेटर पण हातात पकडता येत नव्हतं. माझ्या काकांनी तिला दुकानात आणलं, शिकवलं, वहिनी तुम्ही या ह्याच्यातनं बाहेर या. असं एवढं माझ्या आईवर अभिमान आहे की तिला त्या बाईला कॅल्क्युलेटर पण पकडता येत नव्हतं. ती आज 2 ते 3 दुकानं एकटी सांभाळत आहे. खरं तर यामध्ये आईचं मोठं योगदान आहे, वडिलांचं मोठं योगदान आहे आणि यामागे आशीर्वादात ते आप्पांचे. बरोबर. काका देखील सोबत होते. हो हो. आणि आता तुमची तिसरी पिढी याच्यामध्ये उतरलेली आहे. म्हणजे तुमच्यासोबत प्रसाद देखील तुम्हाला साथ देतात. पण मला असं म्हणायचं की तुमच्या दोघांमध्ये आजही तीच छबी दिसते का? म्हणजे आप्पांची, वडिलांची. उदाहरणार्थ मी असं ऐकलंय की तुम्हीच स्वतः कस्टमरला अटेंड करता आणि मग एखादा कस्टमर जे पारंपरिक आहे तुमचं तेच तुम्हाला म्हणतं, अरे पुष्कर सर तुमच्यात आम्हाला आमचे वल्लभ दादा दिसत आहेत किंवा आप्पा दिसत आहेत. ही आमची जुनी कस्टमर आहेत, म्हणजे वडिलांना आजोबांपासून येतात. पण जेव्हा ते मला बघतात ना, त्यांच्या डोळ्यात पाणी असतं. खरं आहे. म्हणजे मोती विकता विकता समोर आलेल्या ग्राहकाच्या डोळ्यांतून आलेले अश्रूच जणू काही मोती म्हणून तुम्हाला भेट मिळतात. काही यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. इथे अनेक स्त्रियांचा हात आहे आणि त्यामुळे तुमच्या बहिणी देखील तुमच्यासोबत असतात. प्रियांका आणि प्रीती यांच्याबद्दल ते माझ्या बॅकबोन आहेत. मी आज जे आहे ते त्या दोघींमुळे पण आहे. त्यांचा पण खूप मोलाचा वाटा आहे माझ्या. म्हणजे पुष्करजी असं झालं की पंढरपूरचे नगरकर पुणेकर बनले. हो. आणि आता ठाणेकर झाले आणि मग परत पुण्यात आलो कोथरूडला. म्हणजे तुम्ही हॅट्रिकच साधली.